आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स्वर्गीय माजी नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन पाटील कुटुंबियांचं सांत्वन केलं। कुरुंदवाड या संस्थानकालीन शहरात स्वर्गीय लोकनेते माजी नगराध्यक्ष जयरामबाबू पाटील यांचं कार्य खूप मोठं आहे। तब्बल 17 वर्ष कुरुंदवाड शहराचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं आणि कुरुंदवाड शहरात कोट्यवधीची विकास कामं करून शहर सुजलाम सुफलाम करण्यात बापूंचं योगदान अनमोल आहे। गावचा विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून आयुष्यभर गावासाठी काम करणारे जयराम बापू यांचं निधन झालं। त्यांच्या निधनानं जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून निघणार नाही। बापू जरी आज आमच्यात नसले तरी आमच्या मनात त्यांनी कुरुंदवाडकरांच्या मनात कायम राहतील। त्यांच्या आठवणी आपल्याला नेहमी प्रेरणा देण्यासाठी कुरुंदवाड शहरात त्यांचं भव्य स्मारक उभा करू। त्या स्मारकासाठी मी स्वनिधी देणार असून कुरुंदवाड शहरात लवकरच बापूंचं स्मारक उभा करण्यासाठी सर्व कुरुंदवाडकर कामाला लागा अशा सूचना देऊन पाटील कुटुंबियांचं सांत्वन करून बापूंना श्रद्धांजली वाहिली। यावेळी बापूंच्या गटातील आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी बापूंचं कार्य असं कायमपणे सुरू ठेवावं। प्रत्येक महिन्याला मला येऊन भेटा, आपण आपल्या गावच्या विकासासाठी काम करू। मी नेहमी तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका असा दिलासा आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाडकरांना दिला। याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दादासाहेब पाटील, भीमराव पाटील, अजय पाटील, शिरोळचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव, नितीन बागी, काँग्रेस तालुका अध्यक्ष दर्गू गावडे, राजू आवडे, आनंद धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांनी जयरामबाबू पाटील यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी स्मारक उभारण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ। आपल्याला कल्पना आहे, माझे तर जवळजवळ 30-32 वर्ष म्हणजे 92 सालापासून या घराचे संबंध, विजय असू दे, अजय असू दे, आम्ही मित्र असलो तरी बापूने मला वडिलकीच्या नात्यानं सातत्यानं एक आशीर्वाद असेल, सहकार्य असेल करण्याची भूमिका या ठिकाणी स्वीकारली। आता काकी म्हणलं तसं बापूने एक रेष मारली की त्या रेषेला धरूनच त्यांचं एकूण वागणं, एकूण आचरण हे सगळं होतं। आणि या विशेष करून कुरुंदवाडमध्ये सामान्य माणसाचं नेतृत्व, कुरुंदवाडमधल्या गोरगरीब माणसांना बापू आपले वाटायचे, एवढं कर्तृत्वान काम त्यांनी 50 वर्ष या शहरामध्ये प्रामुख्यानं केलं। म्हणून आज देखील आपल्याला, मी मागच्या वेळी देखील आलो बघायला, त्यावेळी मला बघता आलं नाही त्यांना, मी 5 सेकंडमध्ये बाहेर आलो, कारण की ज्या नेतृत्वाला आम्ही एवढं मोठं बघितलेलं आहे त्यांना आज झोपलेलं बघावं मला सुद्धा त्या ठिकाणी वाटलं नाही। मी काकीने आल्या म्हणलं मला काय बघवत नाही त्यांना अशा पद्धतीनं बेडवर झोपलेलं बघणं, कारण की एक आपुलकीचं नातं प्रत्येकाबरोबर जोपासलं होतं, एक प्रेमाचं नातं, एक आधाराचं नातं जोडलं होतं। आणि म्हणून मला वाटते की आता बापू असायलाच पाहिजे होते, त्याबद्दल दुमत नाही, परंतु शेवटी नियती पुढं कुणाचं चालत नाही। आणि आज आपण बापूंच्या पाठीमागं बापूंचा विचार, बापूंनी घालून दिलेलं या ठिकाणी मार्ग असेल त्या मार्गावरून जाणे, कारण की कुरुंदवाडमध्ये बापूंना मानणारा, तुम्ही म्हणला तसं, राजू म्हणला तसं, अनेक हजारो लोक आहेत या जिल्ह्या आणि जिल्ह्याबाहेरचे ज्यांचे बापूंचे संबंध आणि ऋणानुबंध होते। आज ते गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की किती या ठिकाणी त्यांची ओळख होती, संपर्क होता। झाड असेपर्यंत सावलीचं महत्त्व नसतं, परंतु गेल्यानंतर नेमकं झाड त्या ठिकाणी काय अवस्था असते हे आपल्याला बापू गेल्यानंतर झालं। आणि म्हणून ही पोकळी भरून काढायची असते, पोकळी भरून निघणार नाही, परंतु आपल्याला त्यांच्या विचारानं या शहरामध्ये शहराला विकासाचा चेहरा देणं, या शहरातल्या सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की बापूंचा गट बापू गेल्यानंतर सुद्धा माझे अश्रू पुसतो, माझ्या अडीअडचणीला मदत करतो, ही भूमिका आपण घेतली पाहिजे। मी तुमच्याबरोबर आहे सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण की गेले 30-32 वर्ष आपण एकत्रितच आहोत। उद्यासुद्धा भविष्य काळात जिथं अडचण येईल तिथं मदत करण्याची माझी सहकार्याची भूमिका आजपर्यंत राहिलेली आहे, उद्या देखील राहणार आहे। परंतु बापूंच्या विचाराचा वारसा पुढे घेऊन जाणं, एखादं त्यांचं स्मारक या शहरामध्ये आपल्याला कुठं करता येईल का त्याचाही विचार आपल्या शहरातल्या सगळ्या लोकांनी या ठिकाणी करावा। कायमस्वरूपी बापूंचं स्मारक एखाद्या ठिकाणी करता आलं जे व्यवस्थित असेल, कायमपणे ते मेंटेन राहील, अशा जागेवर एखादं स्मारक करता आलं तर त्याचाही विचार आपण करावा। आपण लागेल ती मदत त्याला त्या ठिकाणी करू, परंतु या शहराच्या इतिहासामध्ये जे योगदान बापूंचं आहे, जे बापूंनी काम केलेलं आहे, 50 वर्ष गेले, त्या योगदानाची दखल किंवा त्या योगदानाची माहिती पुढच्या पिढीला होणं गरजेचं आहे, कारण की मागच्या इतिहासावरच पुढचा भूगोल घडत असतो। आणि तो या कुरुंदवाडचा इतिहास आहे। या कुरुंदवाडच्या विकासामध्ये, या सर्वांगीण विकासामध्ये बापूंचं योगदान हिमालय एवढं आहे, ते योगदान पुढच्या पिढीला कळलं पाहिजे। उद्या 50 वर्षानंतर जयराम बापूंनी काय केलं,
कशा पद्धतीने केलं आणि म्हणून एखादं स्मारक जर आपल्याला उभा करता आलं पुतळ्याच्या स्वरूपात असेल किंवा वेगळ्या माध्यमातून तर आपण ते सगळ्यांनी मला वाटते 10-12 दिवस होऊ देत. जरा थोडं गावडे साहेब तुम्ही तालुका अध्यक्ष या नात्यानं त्यामध्ये पुढाकार घ्या. चेअरमन साहेब तुम्ही सगळ्यांनी पुढाकार, ज्येष्ठांनी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा आणि एखादं स्मारक योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी करावं. त्याला काही लागेल ते आपण सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करूया. कुणाकडे मागण्याची आवश्यकता नाही. आपण सगळेजण ते स्मारक त्या ठिकाणी करूया जेणेकरून त्यांची स्मृती या शहरामध्ये कायमपणे राहील यासाठी आपण कार्यरत राहूया. एवढ्याच मी माझ्या भावना व्यक्त करतो.